से फॉर एक्झाम्पल कॅटरॅक्ट आहे किंवा माझा ॲक्सिडेंट झाला, मला फ्रॅक्चर आला आहे, तर फ्रॅक्चरसाठी मला ॲडमिट करायची गरज नाही आहे. डॉक्टरने म्हणालं की प्लास्टर आपण करून डिस्चार्ज देऊ शकतो, बट दॅट ट्रीटमेंट हॅज टू बी टेकन इन अ हॉस्पिटल. तुम्ही क्लिनिकला जाऊन तुम्ही प्लास्टर लावून घेतला तर तो कवर करता येणार नाही. आता IRDAची नवीन एक फॅसिलिटी आली आहे, एनिवेअर कॅशलेस. तो एनिवेअर कॅशलेसमध्ये तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि इफ द हॉस्पिटल इज ॲग्रीइंग की आम्ही या कंपनीमध्ये तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी आम्ही रेडी करून देऊ तुम्हाला, आणि जर का ती हॉस्पिटल आणि तुमची इन्शुरन्स कंपनी सेम कॉमन टर्म्सवर ॲग्री झाली की आम्ही तुम्हाला कॅशलेस देऊ शकतो, तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ती कॅशलेस फॅसिलिटी घेऊ शकतात. पर्टिक्युलर पॉलिसीजमध्ये काही रायडर्स असतात, ते तुम्ही डिलीट करून घेऊ शकता. रायडर्स म्हणजे एक आपण मागच्या सत्रामध्ये बोललो की तुमचं वेटिंग पिरियड कमी करून घ्यायला तुम्ही एक ॲडिशनल प्रीमियम पे करतात. ते रायडर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर ते तुम्ही ओमिट करू शकता. नमस्कार मित्रांनो, संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. गेल्या सत्रामध्ये आपण मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा या विषयावर खूप बोललेलो आहोत. जे काही शंका आहेत ते आपण त्याचं निरसन केलेलं आहे आणि त्यावेळेला भाविक बहिणी आपल्याला अत्यंत सुरेखरित्या त्याचं मार्गदर्शन केलं आहे. आजसुद्धा भाविक बाई इथं आहेत आणि ते इथे आलेले आहेत आणखीन काही माहिती देण्यासाठी. भाविक बाई, तुमचं सहर्ष स्वागत या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. मला आता विचारायचं आहे भाविक बाई की तुम्ही गेल्या वेळेला असं एक कॅपिंग हा शब्द एक वापरला तुम्ही. तर कॅपिंग म्हणजे एक्झॅक्ट माझ्या दृष्टीने लिमिटेशन असं वाटतं. तर कॅपिंग म्हणजे काय हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे काय की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, मग तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा किंवा लहान हॉस्पिटलमध्ये जा, प्रत्येक रूम्सचे चार्जेस वेगवेगळे असतात. मग ती ट्विन शेअर असो किंवा डिलक्स असो किंवा काही असो, शिवाय ICUचे चार्जेससुद्धा वेगवेगळे असतात. तर या वेळेला आपल्याला पॉलिसी कशी मदत करते का त्याच्यामध्ये आपल्याला काही कट होतं? राईट. ओके. सो फर्स्ट थिंग, कॅपिंग्स जे तुम्ही विचारलं, कॅपिंग्स म्हणजे देर आर सर्टन लिमिटेशन्स ऑन वॉट एक्सपेन्सेस यू आर युझिंग इन युअर हॉस्पिटलायझेशन. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना तुमचे रूम रेंटचे चार्जेस काय आहेत, तुमचे ICUचे चार्जेस काय आहेत, तुमच्या पर्टिक्युलर ट्रीटमेंट कॉस्टचे काय चार्जेस आहेत, त्याच्यावर पण काही पॉलिसीजमध्ये कॅपिंग असतात. तर पॉलिसी 5 लाखाची असेल आणि 1% पर डे माझा रूम रेंटचा कॉस्ट असेल, दॅट कम्स टू 5,000 पर डे. त्याच्यात माझं रूम रेंट, नर्सिंग चार्जेस अँड RMO चार्जेस इन्क्लुडेड असतं. तर त्याला वेगळं बिलिंग केलेलं असेल हॉस्पिटलने तर ते माझी इन्शुरन्स कंपनी कट करू शकते. आणि काही कंपनीज आणि ICUला 2% पर डेची कॅपिंग असते, दॅट इज 10,000 पर डे इन अ 5 लाख रुपये पॉलिसी. आणि काही पॉलिसीजमध्ये कॅपिंग कॉस्टवर नाही तर रूम कॅटेगरीवर असते की तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये सिंगल प्रायव्हेट रूमपर्यंत तुम्ही कितीही रेंट असेल तुम्ही ते अवेल करून घेऊ शकता. आणि आत्ता काही नवीन पॉलिसीज आल्या आहेत त्याच्यात रूम रेंटची काहीच कॅपिंग नाही आहे. तुम्हाला जो रूम बरा वाटत असेल, तुमच्या पॉलिसीमध्ये फिट होत असेल, तुम्हाला तुमच्या आवडीचा जो रूम असेल तुम्ही त्याच्यात जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. युअर पॉलिसी विल कव्हर दॅट. त्याच्यात it can be a twin sharing room, it can be a single private room, it can be a deluxe room, it can be a suite room. हॉस्पिटलमध्ये जो कोणता रूम अवेलेबल असेल तसा रूम पण तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंटची कॅपिंग नसेल तर. दुसरी गोष्ट, ICUचे चार्जेस ऑलमोस्ट एव्हरी हॉस्पिटल हॅज अ फिक्स्ड रेट. जर काही हॉस्पिटल्समध्ये फिक्स्ड रेट नॉर्मली बेसिक रेट असतं, दॅट इज ॲज पर जनरल कॅटेगरी. जर ICUच्या बाहेर तुम्ही जनरल कॅटेगरीची रूम ऑप्ट केली असेल तर ICUचा तुम्हाला चार्जेस त्याप्रमाणे ते लोक लावतील. काही हॉस्पिटल्सला रूम कॅटेगरीच्या हिशोबाने ICUचे चार्जेस ॲप्लिकेबल असतात. म्हणजे ICUच्या बाहेर तुम्ही सिंगल प्रायव्हेट रूम घेतला तर ICUचा चार्ज त्याप्रमाणे ते लोक अप्लाय करतील. तुम्ही स्वीट रूम घेतला असेल तर ICUचा चार्ज पण तुम्हाला तो त्याप्रमाणे ते लोक अप्लाय करतील. सो दीज आर सर्टन कॅपिंग्स. कॅपिंगमध्ये अजून एक सब कॅटेगरी असते सब लिमिट्स. सब लिमिट्स म्हणजे तुमच्या पॉलिसीमध्ये काही ट्रीटमेंट्सला एक पर्टिक्युलर लिमिट ॲप्लिकेबल केलेली असेल तर त्या लिमिटच्या वरती तुम्हाला त्या पर्टिक्युलर आजारासाठी ते कंपनी तुम्हाला क्लेम देऊ शकणार नाही. सो इफ तुमची 5 लाखाची पॉलिसी आहे फॉर एक्झाम्पल आणि त्या पॉलिसीमध्ये कंपनीने एक कॅपिंग लावलेलं आहे की तुम्हाला बायपास सर्जरीसाठी तुम्हाला आम्ही 2.5 lakhs मॅक्सिमम आम्ही कव्हर करून देऊ. जर का तुमच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च 4 लाखाचा जरी आला
बट त्या पॉलिसीमध्ये सबलिमिट असेल की 2.5 lakhs, तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 2.5 लाखच देतील. ते 1.5 लाख वरचे तुम्हाला तुमच्या पॉकेटमधनं बेअर करावे लागतील. सो नवीन पॉलिसी बाय करताना तुम्हाला हे पण लक्षात ठेवावं गरजेचं आहे की तुमच्या पॉलिसीमध्ये कसल्याही रूम रेंटवर कॅपिंग नसावं आणि काही सबलिमिट्स नसावेत. अच्छा, म्हणजे कॅपिंग किंवा लिमिटेशन हे जे आहेत ते प्रत्येक हॉस्पिटलचं वेगवेगळं आहे आणि त्यानुसार आपल्याला समजा कॅपिंग नको असेल कुठल्याही रूम रेंटवर तर आपल्याला थोडंसं प्रीमियम मला वाटतं जास्त द्यायला लागेल आणि त्यानुसार ज्या काही पॉलिसीज आहेत त्या घ्याव्या लागतील. नॉट नेसेसरीली. काही पॉलिसी असे पण असतात जे तुम्हाला ऍक्च्युली गव्हर्नमेंट कंपनीजच्या किंवा दुसऱ्या इतर कंपनीज जिथे रूम रेंटच्या कॅपिंग आहेत ऑलमोस्ट सेम रेटवरच तुम्हाला ते पॉलिसीज अवेलेबल करून देत असतील तर तुम्ही त्या पॉलिसीज ऑप्ट करू शकतात आणि तुम्हाला क्लेम न मिळण्याचा काही त्याचा धोका नाही आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला असं पण म्हणता येईल की ज्या वेळेला आपण पॉलिसी घेतो, जसं आपल्या गेल्या सत्रामध्ये पण म्हणलं झालं की ज्या वेळेला आपण पॉलिसी घेतो त्यावेळेला हे कॅपिंग म्हणा, रिस्टोरेशन म्हणा किंवा बोनस म्हणा, या सगळ्याची तुम्हाला योग्य ती माहिती घेतली पाहिजे. आता दुसरा प्रकार तुम्ही म्हणालात की साधारणतः बायपासचं ऑपरेशन आहे किंवा दुसरं ऑपरेशन किडनी स्टोन ब्रेन स्ट्रोक असेल, त्याला पण हे लोक कॅपिंग लावतात. त्याला पण सबलिमिट्स, त्याला टर्म आहे सबलिमिट्स. म्हणजे पण त्याला पण वरची एक लिमिट लावली जाते की बाबा किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं असेल आणि त्याचा समजा 5 लाखाचा खर्च झाला असेल आणि समजा कंपनीने या किडनी स्टोनसाठी 3 लाखाचं सबलिमिट लावलं असेल तर तुम्हाला फक्त 3 लाख देतील. त्यामुळे हे जे शब्द आहेत कॅपिंग म्हणा, सबलिमिट म्हणा, हे तुमच्या जो इन्शुरन्सचा ॲडवायझर आहे, सल्लागार आहे, त्याच्याशी तुम्हाला हे क्लिअर करायला लागतील पॉलिसी घेण्याच्या आधी. कारण पॉलिसीमध्ये काय असतं माहिती आहे मित्रांनो की खूप क्लॉज असतात, ते आपल्याला काही कळत नाही. लहान लहान अक्षरामध्ये खूप क्लॉज लिहिलेले असतात आणि मी म्हणत नाही एक बिझनेस म्हणून, पण काही वेळेला काय जे काही एजंट्स आहेत किंवा ॲडवायझर आहेत ते काही गोष्टी सांगत पण नाहीत आपल्याला आणि ते न सांगता आपण आपल्या पॉलिसी घेतो आणि जेव्हा आपली वेळ येते त्यावेळेला मात्र हे कॅपिंग की सबलिमिट हे जे प्रकार येतात. भाविक, आणखीन एक प्रश्न आहे की डे केअरच्या वेळेला काही सर्जरीज होतात, म्हणजे कॅटरॅक्ट होतं किंवा दुसरं कुठेतरी ENTचं ऑपरेशन होतं, त्याला पूर्ण कव्हर मिळतं का? सर्टन पॉलिसीज डू कव्हर. काही पॉलिसीजमध्ये पर्टिक्युलरली कॅटरॅक्टसाठी त्या लोकांनी एक सबलिमिट लावलेली असते की आम्ही पर आय एक डोळ्यासाठी आम्ही 50,000 किंवा 60,000 किंवा 1 लाख असं आम्ही कॅपिंग ठेवलेलं आहे, ह्याच्यावरती आम्ही देणार नाही. आणि काही पॉलिसीजमध्ये तसला काही कॅपिंग नसतो. तुमचा जो काही एक्सपेन्स असेल ती कंपनी कव्हर करून देतील. अच्छा, पण मग समजा कॅटरॅक्ट डे सर्जरी असेल, त्याच दिवशी डिस्चार्ज झाला असेल, 2 तासात डिस्चार्ज, तरी पण तुम्हाला ते क्लेम करू शकतो आपण. काही ट्रीटमेंट्स असतात, से फॉर एक्झाम्पल कॅटरॅक्ट आहे किंवा माझा ॲक्सिडेंट झाला, मला फ्रॅक्चर आला आहे, तर फ्रॅक्चरसाठी मला ॲडमिट करायची गरज नाही आहे. डॉक्टरने म्हणाला की प्लास्टर आपण करून डिस्चार्ज देऊ शकतो, बट दॅट ट्रीटमेंट हॅज टू बी टेकन इन अ हॉस्पिटल. तुम्ही क्लिनिकला जाऊन तुम्ही प्लास्टर लावून घेतला तर तो कव्हर करता येणार नाही. पण तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रॉपरली तुमची ट्रीटमेंट करून घेतली किंवा 2-4 तास हॉस्पिटलने तुम्हाला ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं आणि त्यानंतर तुम्हाला प्लास्टर करून तुम्हाला डिस्चार्ज दिलं तर त्याचा पण तुम्ही क्लेम करून घेऊ शकता. अच्छा, दुसरा आणखीन एक प्रश्न या संलग्न आहे त्याच्या प्रश्न थोडासा वेगळा आहे की आपण OPDला जातो काही हॉस्पिटल्समध्ये, समजा धीरूभाई अंबानी म्हणा किंवा ब्रिज कँडी म्हणा, नानावटी म्हणा, याच्यामध्ये OPD चार्जेस जे काही घेतले जातात ते या पॉलिसीमध्ये कव्हर होतात का? OPD कव्हरेज 2 प्रकाराचे असतात पॉलिसीजमध्ये नॉर्मली. एखाद्या वेळी आपण नॉर्मली काय आजारासाठी आपण गेलो, डॉक्टर कन्सल्टेशन केलं, डॉक्टरांनी आपल्याला दवा दिली, आपण ऑलराईट झालो, ओके, द ट्रीटमेंट इज ओव्हर, तर त्या प्रकारच्या क्लेम्समध्ये काही पॉलिसीज OPD कव्हर करतात, काही पॉलिसीज कव्हर करत नाही आणि काही पॉलिसीज एक्स्ट्रा प्रीमियम घेऊन ते कव्हर करतात, पण त्याची एक सर्टन लिमिट असते. काही पॉलिसीजना वर्षाला 4,000 ते 5,000चं लिमिट ठेवतात आणि काही पॉलिसीज 15,000-20,000 हजारपर्यंत पण कव्हर करून देतात. बट दॅट डिफर्स फ्रॉम पॉलिसी टू पॉलिसी. तर OPD कव्हर तुमच्या पॉलिसीमध्ये कितीचं कव्हर आहे आणि किती ते लोक कव्हर करून देऊ शकतात किंवा ॲडिशनल प्रीमियम किती चार्ज करतात ते तुम्ही तुमच्या सल्लागारकडनं जाणून घेऊ शकता. त्याशिवाय तुमचा दुसरा प्रकार असतो की OPD कन्सल्टेशन केलं मी आणि त्यानंतर मला डॉक्टरांनी काही पॅथॉलॉजी रिपोर्ट्स करायला सांगितले, त्याच्यात काही डायग्नॉसिस झालं आणि त्या डायग्नॉसिस झाल्यानंतर त्याच्या ट्रीटमेंटसाठी मला ॲडमिट करावं लागलं. तर ट्रीटमेंट करायच्या नंतर
ते प्री हॉस्पिटलायझेशनमध्ये माझे ते एक्सपेन्सेस कवर करून घेऊ शकतो OPDचे. तर काही पॉलिसीज प्री हॉस्पिटलायझेशनचे 30 to 60 डेजपर्यंत कवर करतात आणि काही पॉलिसीज 90 डेजपर्यंत पण कवर करून देतात. सो तुमच्या पॉलिसीमध्ये हे पण तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमचे प्री हॉस्पिटलायझेशन चार्जेस 30 to 60 डेजपर्यंत मिनिमम कवर केलेच पाहिजे. ओके, म्हणजे असा अर्थ झाला की 30 ते 60 दिवसामध्ये समजा तुम्ही कुठल्याही टेस्ट केल्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडमिट झालात, मग ते सर्जरीसाठी असो किंवा कसल्याही गोष्टीसाठी असो, तर तुमचे ते चार्जेस कंपनी देऊ शकते तुम्हाला. तुमचे OPD कन्सल्टेशन कॉस्ट, तुमचे पॅथॉलॉजी रिपोर्ट्स कॉस्ट, तुमचे मेडिसिनल कॉस्ट, एव्हरीथिंग कॅन बी क्लेम्ड अँड कवर्ड बाय दी इन्शुरन्स कंपनी. आणि फक्त OPD असेल तर मग ते कॅशलेस होतं का ते रिएम्बर्स करायला लागतं? नॉर्मली OPD क्लेम्स रिएम्बर्समेंटमध्ये जातात. शिवाय काही नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये काही कंपनींनी ती फॅसिलिटी दिली आहे की तुम्ही तुमचं OPD ट्रीटमेंट पण तुम्ही कॅशलेसमध्ये करून घेऊ शकता त्या पर्टिक्युलर नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये. तर तसं पण तुम्हाला इन्शुरन्स कंपनी तशी सोय करून देऊ शकते. ओके, आता मला विचारायचं, आपण जो प्रीमियम भरतो, जो काय आपण समजा 50,000 प्रीमियम आपल्याला भरायचं आहे एक साधारणतः 10 लाखासाठी वगैरे, तर हा प्रीमियम कमी होण्यासाठी काही योजना आहेत का? काही पर्टिक्युलर पॉलिसीजमध्ये काही रायडर्स असतात, ते तुम्ही डिलीट करून घेऊ शकता. रायडर्स म्हणजे एक आपण मागच्या सत्रामध्ये बोललो की तुमचं वेटिंग पिरियड कमी करून घ्यायला तुम्ही एक ॲडिशनल प्रीमियम पे करतात. ते रायडर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर ते तुम्ही ओमिट करू शकता. त्याशिवाय एक कवर असतं जिथे तुमचे कन्झ्युमेबल कॉस्ट, म्हणजे काही पॉलिसीजमध्ये तुमचे कन्झ्युमेबल्स जसं की ग्लव्ज, मास्क, सिरिंजीस, निडल्स, IV सेट ह्या सगळ्यांचे एक्सपेन्सेस कवर होत नाही, तर ते कवर करून द्यायला पण काही ॲडिशनल प्रीमियम कंपनी चार्ज करते. पण तुम्हाला हवं असेल तर ते प्रीमियम पण तुम्ही रिफ्यूज करू शकता कंपनीला की मला हा प्रीमियम पे करायचा नाही आहे, तर तेवढा तुम्ही कमी करून घेऊ शकता. त्याशिवाय सर्टन कंपनीज तुम्हाला एक डिडक्टिबल म्हणून एक ऑप्शन देते की तुमचा वर्षाला एक फर्स्ट क्लेममध्ये तुम्हाला 25,000 किंवा 50,000 विच एव्हर इज युअर चॉईस, तुम्ही तेवढं डिडक्टिबल ऑप्ट करा, तर तेवढं आम्ही तुमचं पर्सेंटेज ऑफ प्रीमियम आम्ही तुमचा कमी करून देतो. सो त्याप्रमाणे तुमचं प्रीमियम कमी करून तुम्ही घेऊ शकता. अच्छा, डिडक्टेबल म्हणजे प्रेक्षकांना असं सांगण्यासाठी मी म्हणतोय की डिडक्टेबल ही योजना अशी आहे की तुमचा पहिला क्लेम समजा 2 लाखाचा आलेला आहे त्या वर्षी, तुम्ही तर त्याच्यातले 25,000 किंवा 50,000 हे तुम्ही स्वतःनी भरायचे आहेत आणि बाकीचे कंपनी भरणार. पण याचा तुम्हाला फायदा कधी होतो की ज्या वेळेला समजा तुमचा 50,000चा जो हप्ता आहे प्रीमियमचा, तो हप्ता दर वर्षाला 41,000 किंवा 42,000 असा असू शकतो. म्हणजे समजा तुमचा 5 वर्ष क्लेम आलाच नाही तर तुम्हाला फक्त 41,000चा हप्ता 5 वर्ष भरायला लागेल. बरोबर आहे? राईट. आणि तेवढे तुमचे 40,000 तुमचं प्रीमियम अमाऊंट वाचेल. ओके, आता आपण मेन जो आहे आपला प्रश्न त्या मुद्द्यावर येऊया. आपण बोललोच आहोत, तरी पण मला एक स्टेप बाय स्टेप लोकांना सांगायचं आहे की एखादा पेशंट समजा इमर्जन्सीमध्ये ॲडमिट झाला त्यावेळेला इकडे, तर काय प्रोसेस असते? ओके, सर एखाद्या इमर्जन्सीच्या केसमध्ये म्हणजे एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा सडन हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट असू शकतो किंवा ब्रेन स्ट्रोक ऑर एनी XYZ रिझन. सो इमर्जन्सीमध्ये तुम्ही तुमच्या कोणत्याही जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या इंडिव्हिज्युअलला ॲडमिट करून देऊ शकता. पण एकदा त्याची कंडिशन स्टेबल झाली आणि इफ द पेशंट इज इन अ कंडिशन की त्यांना कुठेही आपण मूव्ह करून देऊ शकतो आणि त्यांना किंवा त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या चॉईस ऑफ हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करायचं असेल आणि डॉक्टरांनी जर लिहून दिलं तर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून घेऊ शकता. ह्याचा मागचं मेन रिझन हा की एकतर तुमच्या चॉईसची हॉस्पिटल, दुसरं देर आर सर्टन हॉस्पिटल्स की कधी काही फ्रॉड्युलंट क्लेम्समध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना त्या इन्शुरन्स कंपनीजच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही हॉस्पिटल्सचे फ्रॉड्युलंट क्लेम्स नजरेत आले आहेत, तर त्या गोष्टीत त्या पर्टिक्युलर हॉस्पिटल्सला त्या कंपनीने ब्लॅकलिस्टेड केलेली असते. तर कधी पण क्लेम करायच्या आधी तुम्ही तुमच्या सल्लागारबरोबर, तुमच्या एजंटबरोबर तुम्ही किंवा डायरेक्ट कंपनीच्या वेबसाईटवर पण जाऊन तुम्ही एकदा चेक करू शकता की तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये जात आहात ती हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड आहे की नाही. सो इफ द हॉस्पिटल इज ब्लॅकलिस्टेड, त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये घेतलेली ट्रीटमेंट तुम्हाला पेएबल नसते. ओन्ली इन केस ऑफ इमर्जन्सी त्या हॉस्पिटलमध्ये घेतलेली ट्रीटमेंट तुम्हाला क्लेम करून घेता येईल. पण
इफ द ट्रीटमेंट इज अ प्लॅन ट्रीटमेंट किंवा तुमच्याकडे ॲडमिट व्हायला तुमच्या हातात वेळ आहे, तर त्या ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलची लिस्ट चेक करून त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नये, सो दॅट तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ नये. बरोबर. म्हणजे मग तो कॅशलेस असो किंवा रिएम्बर्समेंट असो, या दोन्ही याच्यामध्ये की समजा ती हॉस्पिटल पर्टिक्युलर ब्लॅकलिस्टेड झालं असेल तर तुम्हाला कुठलाही म्हणजे इमर्जन्सी असेल तर क्लेम मिळेल, इमर्जन्सी नसेल तर क्लेम मिळणार नाही. त्याशिवाय आता IRDAची नवीन एक फॅसिलिटी आली आहे, एनिवेअर कॅशलेस. तो एनिवेअर कॅशलेसमध्ये तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि इफ द हॉस्पिटल इज ॲग्रीइंग की आम्ही या कंपनीमध्ये तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी आम्ही रेडी करून देऊ तुम्हाला, आणि जर का ती हॉस्पिटल आणि तुमची इन्शुरन्स कंपनी सेम कॉमन टर्म्सवर ॲग्री झाली की आम्ही तुम्हाला कॅशलेस देऊ शकतो, तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ती कॅशलेस फॅसिलिटी घेऊ शकतात. इवन इफ द हॉस्पिटल इज ब्लॅकलिस्टेड, पण इन्शुरन्स कंपनीने कॅशलेससाठी अग्री केली तर तुम्ही घेऊ शकता. नाहीतर पॉसिबली जमलं तर ती ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट घेणं अवॉइड करा. म्हणजे आपण तुम्हाला बोललो त्याचप्रमाणे आहे की तुमच्या आजूबाजूला जे हॉस्पिटल्स आहेत तिथे कुठले इन्शुरन्स चालत आहेत कॅशलेसला, आणि कुठली हॉस्पिटल जी आहेत ती डिबार झाली आहेत किंवा तुम्ही म्हणाला ब्लॅकलिस्टेड झाली आहेत, हे तुमची चौकशी करणं फार आवश्यक आहे. येस. आता त्याच्यानंतर समजा तिकडे आपला रिएम्बर्समेंटला जायचं असेल, रिएम्बर्समेंटचा मुद्दा येत असेल की ते हॉस्पिटल नेटवर्क हॉस्पिटलच्या मध्ये नाही आहे, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालेलं आहे, सगळं केलेलं आहे, तर रिएम्बर्समेंटची जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट प्रोसिजर हा जो सल्लागार आहे किंवा ॲडवायझर आहे तो हातात घेतो का आपल्या जे पेशंटला आहे किंवा जो काय त्यांच्या रिलेटिव्हला तिथे जायला लागतं का ऑनलाईन होतं? नाही, याच्यात पण दोन प्रकार आहेत. तुमचा प्रश्न खूप चांगला आहे की या बाबतीत सल्लागारचं मेन रोल प्लेमध्ये येतो की तुमचा जो रिइम्बर्समेंट क्लेम असेल तुम्ही किंवा डायरेक्टली आता काही कंपनीची फॅसिलिटी आहे की तुम्ही तो स्कॅन करून डायरेक्ट त्यांच्या पोर्टलवर अपलोड करून देऊ शकता आणि ती कंपनी तुमचा क्लेम प्रोसेस करून तुम्हाला रिइम्बर्स करून देईल, किंवा तुम्ही तुमच्या सल्लागारला ती फाईल तुम्हाला स्वतः पोचवायची असेल तरी पोचवू शकता. तुम्ही त्यांना सांगितलं तर ते तुमच्याकडनं कलेक्ट करून घेऊ शकतात आणि तुम्ही डायरेक्टली पण कंपनीला जाऊ शकतात. बट ॲट सच अ मोमेंट ऑफ क्रायसिस, जेव्हा तुमच्या फॅमिली मेंबर ची तब्येत बरोबर नाही आहे, आजारी आहेत, तर तुम्हाला कुठेही धावपळ करायची गरज नाही आहे. तुमचे सल्लागार तुमच्याकडनं फाईल घेऊन जाऊ शकतात आणि ते तुमचा सगळा क्लेम प्रोसेस करून देऊ शकतात. या बाबतीत तुम्हाला ऑनलाईन घेतलेली पॉलिसी किंवा बँकेतून घेतलेली पॉलिसी तुम्हाला ही फॅसिलिटीज देऊ शकणार नाही, कारण तुम्हाला या ठिकाणावरनं घेतलेली पॉलिसीसाठी तुम्हाला क्लेमसाठी तुम्हाला स्वतःलाच पळावं लागेल इन्शुरन्स कंपनीकडे, कारण तिथे कोणीही मीडिएटर नाही आहे की तुमची फाईल घेऊन जाणार आणि तुमचा क्लेम प्रोसेस करून देणार. ओके. आता बऱ्याचशा वेळेला काय होतं की सगळी डॉक्युमेंट्स असतात, डिस्चार्ज समरी तुम्ही म्हणता किंवा बिल म्हणता किंवा त्याचे इन्व्हेस्टिगेशन पेपर म्हणता आणि मेडिसिन्सचं बिल्स म्हणता, हे सगळं तुम्ही एक फाईलमध्ये घेऊन किंवा त्यांना देता आणि तो क्लेम आपल्याला मला वाटतं साधारणतः महिन्याभरात होऊन शकेल, महिन्याभरात होतो. नॉर्मली कंपनीजला जास्त वेळ लागत नाही. नॉर्मली त्यांचा प्रोसेस 15 डेजचा असतो. 30 डेज इज अ प्रायमरी टॅट गिवन बाय ऑल द इन्शुरन्स कंपनीज. टॅट म्हणजे टर्न अराउंड टाईम. त्या 30 डेजच्या पिरियडमध्ये तो क्लेम सेटल झालाच पाहिजे. पण नॉर्मली कंपनीज आजच्या तारखेत खूप फास्ट प्रोसेसिंग करतात आणि 15 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे रिइम्बर्स होऊन येतातच. शिवाय काही क्वेरीज रेज झाली असेल तर एखाद्या आठवड्यात जास्त तुम्ही कन्सिडर करून घेऊ शकता. पण त्याशिवाय तुमचे जर पेपरवर्क प्रॉपर असेल आणि काही क्वेरी रेज झाली नाही तर 15 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे रिइम्बर्स करूनच देतात कंपनीज. इन्शुरन्स कंपनीज आर वर्किंग इन अ व्हेरी डिसिप्लिन मॅनर दीज डेज. ओके. आणि समजा सगळं काय करून सुद्धा त्यांच्या मेडिकल टीमने किंवा TPAने एखादा त्यांचा जो क्लेम आहे तो त्यांनी रिजेक्ट केला, कम्प्लीट रिजेक्ट केला, त्याला काहीतरी कारणं दिली आणि रिजेक्ट केला आणि तो क्लॉक कदाचित म्हणजे त्याचा जो मुद्दा आहे तो कदाचित त्या पॉलिसीमध्ये आहे की नाही हे पण आपण थोडंसं डायलमामध्ये असू. राईट. तर मग आपल्याला काय करता येईल, कुठे जाता येईल? राईट. सो इन केस तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा जो क्लेम रिजेक्ट झाला आहे तो चुकीचा आहे, की इन्शुरन्स कंपनीनी तुमच्याबरोबर इनजस्टिस केलं आहे, अन्याय केला आहे, तर त्यावेळी तुम्ही एकदा पॉलिसीचे वर्डिंग्स गो थ्रू करू शकता, तुमच्या सल्लागाराला विचारू शकता आणि त्यांचं काय मत आहे
त्याशिवाय इन्शुरन्स कंपनीच्या ग्रीव्हन्सवर तुम्ही रेस करू शकता आणि इन्शुरन्स कंपनीच्या ग्रीव्हन्सला 30 डेजचा टाईम दिलेला असतो त्या ग्रीव्हन्सवर रिव्हर्ट करायला आणि 30 डेजच्या नंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी रिव्हर्ट त्यांनी दिला तर ओके आणि त्यांनी जर तुमचा क्लेम अप्रूव्ह केला तर वेल अँड गुड आणि जर नाही केला आणि त्या ग्रीव्हन्सचा रिप्लाय पण तुम्हाला मान्य नसेल तर त्यानंतर तुम्ही इन्शुरन्स ऑम्बड्समॅन किंवा त्याला साधारण भाषेत म्हणालो तर इन्शुरन्स कोर्ट, जसं RBIकडे RBI ऑम्बड्समॅन असतं तसं इन्शुरन्स कंपनीजकडे इन्शुरन्स ऑम्बड्समॅन असतं. तर तुम्ही तिथे इन्शुरन्स ऑम्बड्समॅनमध्ये तुम्ही तुमचा केस फाईल करू शकता. तिथे तुम्ही जाऊन फिजिकली तुमची फाईल सबमिट करू शकता. दॅट इज द बेस्ट वे, कारण ऑनलाईन पाठवली तर त्यांना रिव्हर्ट करायला वेळ लागू शकतो. पण एक फिजिकल सेट ऑफ क्लेम फाईल तुम्ही तिथे जाऊन सबमिट केली विथ युअर कंप्लेंट लेटर तर ते लोक त्याला फास्ट प्रोसेसिंगमध्ये घेऊ शकतात. ते लोक तुम्हाला एक कंप्लेंट नंबर शेअर करतील. 1.5 महिन्याच्या आत तुम्हाला इन्शुरन्स ऑम्बड्समॅनमधनं एक रिव्हर्ट येईल तुमच्या मेल IDवर. तो एक फॉर्म असेल ॲनेक्शर फॉर्म म्हणून. तो ॲनेक्शर फॉर्म तुम्ही फिल करून त्यांना परत 10 दिवसाच्या आत रिटर्न करायचं. सेम इज टू बी डन बाय द इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्स कंपनीला पण ते लोक ते ॲनेक्शर फॉर्म पाठवतात. इन्शुरन्स कंपनी स्वतःची दलील ठेवते, तुम्ही स्वतःची दलील ठेवायची आणि त्यानंतर ते लोक एक तुम्हाला हिअरिंगची डेट देतील. जर का त्यांचं केस हिअरिंग खूप मागे चालत असेल तर थोडा वेळ लागतो, काही महिने लागतात. बट इव्हेंच्युअली इफ यू आर राईट, तुमचा केस जेन्युइन आहे तर इन्शुरन्स ऑम्बड्समॅन विल सेटल द क्लेम इन युअर फेवर. जर का इन्शुरन्स कंपनीने तुमचा क्लेम रिजेक्ट केला आहे जेन्युइनली ऑन द ग्राउंड्स ऑफ देअर पॉलिसी वर्डिंग्स अँड क्लॉज तर इन्शुरन्स कंपनी कॅन रिजेक्ट युअर क्लेम. पण तुमची दलील खरी असेल, इफ युअर क्लेम इज जेन्युइन, तर तो तुम्हाला तुमच्या फेवरमध्ये क्लेम रुलिंग देतील आणि इन्शुरन्स कंपनी विल बी लायबल टू पे यू द क्लेम. अच्छा, हे तुम्ही आपला एक दलील आणि त्यांचा एक म्हणजे हे वकिलासारखं असतं का? वकिलासारखं नसतं. बेसिकली ते लोक एक ॲनेक्शर तुमचा फॉर्म फिल करून देतील. त्यानंतर हिअरिंग डेटमध्ये येस तिथे वकील नसतात पण ते इन्शुरन्स ऑम्बड्समॅन म्हणजे तिथले जे लोकपाल, भीमा लोकपाल, आपलं भाषेत म्हणालो तर भीमा लोकपाल, ते त्यांचे एक रिप्रेझेंटेटिव्ह असतात. तुम्ही स्वतः ॲज अ पॉलिसी होल्डर आणि इन्शुरन्स कंपनीचे एक रिप्रेझेंटेटिव्ह, 3 लोक त्या व्हिडिओ कॉन्फरन्सवर प्रेझेंट असतात आणि तिघांच्या प्रेझेन्समध्ये भीमा लोकपाल डिसिजन, दोघांची दलीलं ऐकून भीमा लोकपाल त्यांचा डिसिजन देतात आणि 15 दिवसाच्या आत त्यांचा काय डिसिजन आहे तो तुम्हाला एक लेटर, तुमच्या ईमेलवर एक लेटर बनवून ते लोक पाठवतील की आम्ही तुमच्या फेवरमध्ये रूल आउट केला आहे की नाही. अच्छा, ही जी ऑम्बड्समॅन तुम्ही म्हणताय त्याची विविध कार्यालये असतील तर प्रत्येक विभागात मला वाटतं आपल्याकडे मुंबईमध्ये सांताक्रूजला आहे असं मला माहिती आहे. करेक्ट. पण बाकीच्या ठिकाणी वेगवेगळे आहेत का? येस, आता देशभरात वेगवेगळ्या खूप इन्शुरन्स ऑम्बड्समॅन्स आहेत पण सगळ्यांना एक सर्टन झोन अलोकेट केलेला आहे. सो मुंबई लिमिट्समध्ये ज्या सबब्स येतात फ्रॉम दहिसर टू चर्चगेट किंवा सेंट्रल मुंबई, त्या सगळ्यांचं हब आहे सांताक्रूज. त्याशिवाय ज्यांच्या पॉलिसीजवर ॲड्रेस रजिस्टर्ड आहेत ठाणे डिस्ट्रिक्टच्या किंवा गोवाच्या, त्या सगळ्यांना इन्शुरन्स ऑम्बड्समॅन अलोकेटेड आहे पुणेचं. त्याशिवाय अजून इतर सिटीजमध्ये त्यांचे झोन अलोकेटेड असतात. तर ते तुम्ही इन्शुरन्स ऑम्बड्समॅनच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमच्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टसाठी, तुमच्या पर्टिक्युलर जिल्ह्यासाठी कोणतं इन्शुरन्स ऑम्बड्समॅन अलोकेट केलेलं आहे. त्याप्रमाणे तिथे जाऊन तुमची दलील, तुमचा केस तुम्ही फाईल करू शकता. भाविकभाई, खरं म्हणजे आता आपला वेळ संपत आलाय, तरी पण मी एक विचारतो, एक थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का की एखादी केस तुम्ही लढलेली आहे ज्याचा क्लेम रिजेक्ट झालेला आहे आणि तो तुम्ही त्यांना मिळवून दिलाय, असं काय तुम्ही काय सांगू शकाल का? येस, पास्टमध्ये आत्तापर्यंत माझे 4 ते 5 असे केसेस झालेले आहेत. त्यापैकी एक असं पण झालेलं आहे की इन्शुरन्स ऑम्बड्समॅन हॅज ऑल्सो रिजेक्टेड दॅट क्लेम. एका माझ्या क्लायंटचा पाय फ्रॅक्चर झाला होता. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की फ्रॅक्चरची ट्रीटमेंट तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली पाहिजे, नाही की एखाद्या क्लिनिकमध्ये. पण त्यांची चूक ही झाली की त्यांनी एखाद्या क्लिनिकमध्ये घेतली ट्रीटमेंट, तर त्यामुळे इन्शुरन्स ऑम्बड्समॅननी पण त्यांचा क्लेम रिजेक्ट केला. जर का तोच क्लेम त्यांनी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतली असती तर त्यांना इन्शुरन्स ऑम्बड्समॅनने पण त्यांच्या फेवरमध्ये रुलिंग दिलं असतं आणि त्यांना क्लेम दिला असता. त्याशिवाय माझा एखादा एक केस मला आठवतो की माझ्या क्लायंटला एपिलेप्सी अटॅक म्हणजे फिट्स यायची त्यांना थोडा प्रॉब्लेम होता. त्याशिवाय त्या एपिलेप्सी अटॅकबरोबर त्यांना ताप आणि डिहायड्रेशनचा पण प्रॉब्लेम झाला होता.
तर इन्शुरन्स कंपनी आणि TPAनी त्यांचा क्लेम रिजेक्ट केला की एपिलेप्सी अटॅक म्हणजे त्याला हे म्हणतात आखणी म्हणतात. हां, ती ट्रीटमेंट आम्ही आमच्या पॉलिसीमध्ये कवर करू शकत नाही. तर पण त्या क्लेम फाईलमध्ये स्पष्ट डॉक्टरांनी लिहिलं होतं की त्यांना फीवर आणि डिहायड्रेशनची पण 2 दिवसापासून कंप्लेंट्स आहेत आणि त्यासाठी ट्रीटमेंट दिली होती. तर ॲटलिस्ट फॉर दॅट ट्रीटमेंट पोर्शन इन्शुरन्स कंपनीने क्लेम त्यांना दिला पाहिजे होता. तो त्यांनी रिजेक्ट केला आणि इन्शुरन्स ऑम्बड्समॅननी त्यांना तो क्लेम अप्रूव्ह करून दिला. ओके, मग ती केस तुम्ही त्यांच्यासमोर ठेवली आणि तो थोडाफार जो क्लेम आहे तो त्यांना मिळाला. आपण इन्शुरन्स ऑम्बड्समॅनविषयी बोलत होतो त्यावेळी मला अजून एक पॉईंट आठवला आहे की काही पॉलिसीजमध्ये एक क्लॉज असतो रिजनेबल अँड कस्टमरी चार्जेस. रिजनेबल अँड कस्टमरी चार्जेसच्या क्लॉजखाली काही इन्शुरन्स कंपनीज कधीकधी आपले एक्सेस अमाऊंट डिडक्ट करून टाकतात, स्टेटिंग दॅट तुमच्या हॉस्पिटलने तुम्हाला रिजनेबल चार्जेसपेक्षा जास्त चार्ज लावलेला आहे, कारण त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलच्या लोकॅलिटीमध्ये इतर हॉस्पिटल्समध्ये एवढे चार्ज लागत नाही. तर ते लोक अननेसेसरी ते वरचे तुमचे पैसे कट करून टाकतात. त्यावेळी तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. आयदर यू कॅन फाईट विथ द इन्शुरन्स कंपनी की तुम्ही हा डिडक्शन चुकीचं केलं आहे, माझ्या हॉस्पिटलने जर मला एवढं चार्ज केलं आहे तर तुम्ही मला पे करण्यात बाध्य आहात, किंवा तुम्ही हॉस्पिटलकडनं त्यांचा रेट चार्ट तुम्ही घेऊन ते इन्शुरन्स कंपनीला देऊ शकतात. आणि तो केस पण इन्शुरन्स कंपनीने जर का ॲक्सेप्ट केला नाही तर तुमच्याकडे फायनल ऑप्शन आहे की तुम्ही इन्शुरन्स ऑम्बड्समॅनकडे जाऊ शकतात आणि इन्शुरन्स ऑम्बड्समॅन तुमची ती दलील ऐकून तुम्हाला ते पैसे रिइम्बर्स करून देऊ शकते. अच्छा मित्रांनो, तुमच्या आता बऱ्याचशा शंका ज्या आहेत ह्या मेडिक्लेमविषयी त्या मी याच्यातून त्याचं निरसन केलेलं आहे आणि मेडिक्लेम का आवश्यक आहे हे सुद्धा मी सांगितलं आहे. जनरल हॉस्पिटलमध्ये किंवा म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये किंवा आरोग्य केंद्रांमध्ये तुम्हाला फ्री ट्रीटमेंट मिळते, ते ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा तुमचा इन्शुरन्स, जसा हेल्थ इन्शुरन्स आहे, तो करणं फार आवश्यक आहे. कारण कधीकधी अचानक आजच्या दिवसाला काही सांगता येत नाही, 40व्या वर्षी पण हार्ट अटॅक येतात. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांना किडनी स्टोनचा त्रास अगदी 25शीत होतो किंवा 20शीत पण होतो, अशातला पण त्रास आहे. तर त्यावेळेला जी ट्रीटमेंट आहे त्याचा खर्च जो आहे तो फार जातो. अशा वेळेला तुमच्याकडे काहीतरी बॅक असेल तर ती ट्रीटमेंट तुम्हाला म्हणजे तेवढी पैसे तुम्हाला वाचतील किंवा तेवढे पैसे तुम्हाला मिळू शकतील. भाविक भाईंनी आज अत्यंत सुरेखरित्या आपल्याला याचं मार्गदर्शन केलेलं आहे. मेनली ह्या सेशनमध्ये तर त्यांनी उत्कृष्टरित्या म्हणजे रिस्टोरेशन म्हणा किंवा क्लेम कसा ऑम्बड्समॅनमध्ये पाठवायचा, त्याच्यानंतर त्याचा क्लेम जो रिजेक्ट केला आहे तो परत कसा मिळवायचा याच्याविषयी पण मार्गदर्शन केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब, गेले 2 सत्र आपण त्यांच्याशी बोलतोय आणि त्यांचं आडनाव ठक्कर आहे, कळलं का? आणि ते गुजराती आहेत तरी ते एवढे फ्लुएंटली मराठी बोलू शकतात आणि त्यांनी एवढं फ्लुएंटली मराठीतून आपल्याला समजावून सांगितलं आहे. त्यांच्या काही थोड्याफार चुका झाल्या असतील का नाही झाल्या असतील ते आपल्याला माहीत नाही, पण तुम्हाला कळण्या इतपत ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचे सहर्ष आभार. पण तुम्ही आमच्या संवाद आरोग्याच्या चॅनलमध्ये आलात आणि आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा सेशन आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.